नमस्कार मंडळी, मी तृप्ती. शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराज प्रगट दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. गणगणात बोतीच्या गजरात हा दिवस खूप उत्साहात साजरा होतो. पिठलं भाकरी हा महाराजांचा अत्यंत आवडीचा नैवेद्य. येत्या प्रगट दिनाला आपण सर्वजण महाराजांच्या आवडीचं पिठलं भाकरीचं नैवेद्य दाखवतो. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रद्धेने बनवलेल्या या नैवेद्यात आपल्याकडून नकळत 3 अशा चुका होतात ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळत नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच 3 चुकांबद्दल बोलणार आहोत, जेणेकरून तुमचा नैवेद्य महाराजांपर्यंत नक्की पोहोचेल. पहिली चूक, कांदा आणि लसणाचा वापर. पहिली आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे कांदा आणि लसणाचा वापर. आपण घरी नेहमीच पिठलं बनवताना त्या चवीसाठी कांदा लसूण घालतो, पण लक्षात ठेवा, देवाचा नैवेद्य हा नेहमी सात्विक असावा. महाराजांना कांदा लसूण विरहित साध्या पद्धतीने बनवलेलं पिठलं अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे नैवेद्याच्या पिठल्यात चुकूनही कांदा किंवा लसण टाकू नका. चूक नंबर 2, भाकरीची पद्धत आणि ताटाची मांडणी. दुसरी चूक म्हणजे भाकरीची घडी किंवा तुकडे. अनेक जण घाईघाईत भाकरीचे तुकडे करून किंवा चपातीसारखी घडी घालून वाढतात. पिठलं भाकरीचं नैवेद्य वाढताना भाकरी ही अखंड असावी आणि त्यावरच पिठलं वाढावं. सोबत हिरवी मिरची आणि ठेचा आवर्जून ठेवावा, कारण महाराजांना हे अत्यंत प्रिय होतं. नैवेद्याच्या ताटात उजव्या बाजूला मीठ वाढू नका, ते ताटाच्या बाहेर किंवा वेगळं ठेवावं. चूक नंबर 3, नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत. तिसरी आणि मोठी चूक म्हणजे तुळशीपत्राचा अभाव आणि घाई. कोणताही नैवेद्य तुळशीपत्राशिवाय पूर्ण होत नाही. ताटावर पाणी फिरवून डोळे मिटून महाराजांना मनोभावे आवाहन केल्याशिवाय तो नैवेद्य स्वीकारला जात नाही. महाराज तुमच्या आवडीचा नैवेद्य ग्रहण करा अशी प्रार्थना करायला विसरू नका. नुसतं ताट ठेवून जाणं ही मोठी चूक आहे. एक खास गोष्ट, पिठलं भाकरी सोबत शक्य असल्यास थोडा पेढा किंवा साखर देखील ठेवा. नैवेद्य दाखवल्यावर तो घरातील सर्वांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा, तो वाया जाऊ देऊ नका. भक्तांनो, भक्ती महत्वाची आहेच, पण शास्त्र पाळल्यास मनाला अधिक समाधान मिळतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गजानन भक्तांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून ह्या चुका होणार नाहीत. कमेंटमध्ये गणगणात बोती लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.